अजून एक वे आहे, अजून एक मार्ग आहे डिसिजन मेकिंग तर व्हीबीए मध्ये, तो म्हणजे सिलेक्ट केस. सिलेक्ट केस स्टेटमेंट, मल्टिपल इफ जे आपल्याला वापरायचे त्याऐवजी आपण सिलेक्ट केस सुद्धा वापरू शकतो. जर आपल्याला काय होतं की जर मल्टिपल केसच्या कंडिशन आपण वापरल्या तर तेवढे कॉम्प्लिकेशन्स किंवा तेवढे प्रोग्राम आपला क्रिटिकल होत जातो किंवा लेंदी होत जातो. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट केस आपण करू शकतो. सिलेक्ट केस साठी काय आहे तर सिलेक्ट केस व्हेरिएबल, त्यानंतर केस 1 व्हॅल्यू 1, जो काही व्हेरिएबलचा हा कोड आहे, कोड टू रन इफ व्हेरिएबल इक्वल्स टू व्हॅल्यू 1. जर व्हॅल्यू 1 च्या इक्वल व्हेरिएबल असेल तर हा कोड रन होईल, व्हॅल्यू 2 च्या इक्वल असेल तर हा कोड रन होईल, आणि नाही तर हा कोड रन होईल. अशा पद्धतीने. आणि एंड सिलेक्ट, जर आपण तुम्ही सिलेक्ट केस केलं तर त्याला एंड सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला. आपण या ठिकाणी गेम नावाचं स्ट्रिंग व्हेरिएबल घेतलेलं आहे. आपण गेम मध्ये इनपुट करतोय की आपण एंटर करायचा कुठला एक गेम टाकायचा, तर यापैकी एक गेम एंटर करायचा आपल्याला. यामध्ये सिलेक्ट केस गेम हे केसचं नाव आहे, सिलेक्ट केस गेम. ह्याच्यातलं पहिली केस आहे टेनिस, केस 1 टेनिस. जर केस 1 सॅटिस्फाय करत असेल तर त्या टेनिसला 2 प्लेयर खेळतात. टेनिस असं आहे. क्रिकेट 11 प्लेयर खेळतात. टेनिस जनरली 2 प्लेयर मध्ये टेनिस खेळण्याचा गेम असतो, तुम्ही पाहिला असेल. त्यानंतर 11 प्लेयर लागतात. व्हॉलीबॉलसाठी समजा 5 प्लेयर लागतात, बेसबॉलसाठी 9 प्लेयर्स लागतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर गेम जर तुम्ही टाकले तर आय हॅव नो आयडिया असं म्हणून तो बाहेर पडेल. आता इथं आपण CRICKET क्रिकेट टाकतोय मी, 11 प्लेयर्स खाली आलेले या ठिकाणी. म्हणजे क्रिकेटसाठी 11 प्लेयर्स तुम्हाला निवडावे लागतात. त्यानंतर इथं आपण बेसबॉल टाकतोय, इथे तुम्हाला खाली दिसेल बेसबॉलसाठी 9 प्लेयर, जी आपण कंडिशन टाकलेली आहे बेसबॉलसाठी 9 प्लेयर. त्यानंतर व्हॉलीबॉलसाठी तुम्हाला व्हॉलीबॉलसाठी तर आपण गेम नावाचं एक स्ट्रिंग नावाचं घेतलेलं. तर आपण गेम कुठला आपण एंटर करायचा त्यासाठी आपण हा इनबॉक्स मध्ये हा इनबॉक्स घेतलेला आहे, इनपुट बॉक्स घेतलेला आहे. त्यानंतर इथं सिलेक्ट केस केलेले आहे. आपल्याला केस सिलेक्ट करायची म्हणजे काय करायचे तर ह्या ज्या केस दिलेल्या आहेत आपण टेनिस किंवा क्रिकेट, ह्या ज्या केसच्या समोर जे लिहिलेले आहेत त्यापैकी एक सिलेक्ट करायचे आपल्याला. तर आपण जी केस सिलेक्ट करू त्या केस ज्यावेळी सॅटिस्फाय होईल किंवा त्या केस मधलं ज्यावेळी तुमचं मॅच होईल त्या केस सोबत, तर त्यावेळी त्या केस नंतरची जी काही स्टेटमेंट असेल किंवा जे काही तुम्ही त्या ह्याच्यानंतर स्टेटमेंट दिलेले तर ते जर टेनिस तुम्ही टाईप केलं त्या ठिकाणी तर 2 प्लेयर्स तुम्हाला डिस्प्ले होईल स्क्रीनवर, म्हणजे 2 प्लेयर लागतात. क्रिकेट 11 प्लेयर लागतात. म्हणजे ह्या जर केसची मॅच होत असेल तर तुम्हाला तुमचा नेक्स्ट स्टेटमेंट लगेच जे नेक्स्ट स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होईल. जर व्हॉलीबॉल टाकलं तुम्ही तर व्हॉलीबॉलला आपण आता 7 प्लेयर केले, तर 7 प्लेयर व्हॉलीबॉल जर तुम्ही टाकलं तर 7 प्लेयर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीनं एक 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 केस रन होत असतात. प्रोग्राम रन करूया. आपण क्रिकेट टाकले, ओके केले, या ठिकाणी 11 प्लेयर आले. जे की क्रिकेटचे 11 प्लेयर आपण दाखवलेले आहेत. त्यानंतर टेनिस टाईप केले, 2 प्लेयर दाखवले या ठिकाणी. हे टेनिससाठी 2 प्लेयर टाकलेले आपण. त्यानंतर व्हॉलीबॉल टाकूया आपण. व्हॉलीबॉल 7 प्लेयर्स.
या ठिकाणी 7 प्लेयर्स आलेले आहे व्हॉलीबॉलसाठी. त्यानंतर बेसबॉल 9 प्लेयर्स आलेले बेसबॉलसाठी. आणि आता आपले चारही गेम आपण टाकून संपले. आता आपण दुसरा कुठला तरी टाकूया गेम. आपण रनिंग टाकलं या ठिकाणी. इथं काय म्हणलं, आय हॅव नो आयडिया. म्हणजे जे काही एल्स, म्हणजे ह्या चारही केस शिवाय जर तुम्ही कुठली केस टाकली तर त्यावेळी या एल्स नंतरचं जे काही स्टेटमेंट असेल ते एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. त्यानंतर एंड सिलेक्ट करायचं. जे सिलेक्ट केलेली आपण केस, या जसं इफला आपण एंड इफ करतो तसं सिलेक्टला एंड सिलेक्ट करायचं, सिलेक्ट केसला एंड सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट दुसरा प्रोग्राम बघूया त्याचा. ठीक आहे. आपण 3 व्हेरिएबल घेतलेले आहेत, ए बी सी. इंटिजर घेतलेले तिन्ही कॅल्क्युलेशनसाठी. आपण 4 कॅल्क्युलेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन जे आपल्याला समजतंय सोपं त्याच्यासाठी आपण हे घेतलेलं आहे. तर ए मध्ये एक व्हॅल्यू इनपुट करणार आपण, इनपुट बॉक्स दिलेला आहे. बी मध्ये दुसरी व्हॅल्यू इनपुट करणार. आणि हे सीएसटी हे कशासाठी घेतलेले आहे आपण स्ट्रिंग, तर केससाठी घेतलेले आहे आपण. ही सीएसटी नावाची केस आहे, त्याच्यासाठी आपण स्ट्रिंग व्हेरिएबल घेतलेले. ही सीएसटी आपण या ठिकाणी टाकणार आहोत. जर आपण सीएसटी हे जर सीएसटी टाकलं आपण, केस ए डबल डी ऍड असं जर आपण टाकलं तर त्या ठिकाणी हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. जर आपण एसयूबी टाकलं, सबट्रॅक्शन कर म्हणून सांगितलं, तर ही सेकंड ए मायनस बी हे एक्झिक्यूट होईल स्टेटमेंट. आपण मल्टिप्लिकेशन टाकलं, एमयूएल केस 3 टाकली आपण मल्टिप्लिकेशनची, तर हे एक्झिक्यूट होईल मल्टिप्लिकेशनचं स्टेटमेंट. ए मल्टिप्लाइड बाय बी हे एक्झिक्यूट होईल. आणि जर आपण ही डिव्हिजन टाकली चौथी केस, तर ए डिवायडेड बाय बी ही चौथी केस एक्झिक्यूट होईल. जर तुम्ही चारही शिवाय दुसरं काही टाकलं तर नो रिझल्ट असं स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. आपण याला रन करूया. एंटर फर्स्ट नंबर. आपण फर्स्ट नंबर टाकतोय 10. आपण इथं सेकंड नंबर टाकतोय 5 आणि ओके केलं आपण. या ठिकाणी एंटर नेम ऑफ ऑपरेशन आपण ऍड म्हणून टाकलं या ठिकाणी नेम ऑफ ऑपरेशन. तर आपण इथं तुम्हाला ऍडिशन इज इक्वल टू 15 ही एक्झिक्यूट झालेली आहे. ऍडिशन इज इक्वल टू ए प्लस बी. त्यानंतर आपण सेकंड केस घेतोय 10. फर्स्ट नंबर, एंटर फर्स्ट नंबर 10, एंटर सेकंड नंबर, एंटर फर्स्ट नंबर 10, एंटर सेकंड नंबर 5. ओके केलं आपण. एसयूबी सबट्रॅक्शन करतोय आपण. इथं एसयूबी ही ऑपरेशन टाकलेलं आहे आपण. या ठिकाणी तुम्हाला सबट्रॅक्शनचं ऑपरेशन इथं खाली आलेलं आहे इमिडिएट बॉक्समध्ये, सबट्रॅक्शन इक्वल टू 5. आता हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झालंय तुम्हाला. सबट्रॅक्शन इज इक्वल टू ए मायनस बी. ए मायनस बी किती झालंय 5. 10 मायनस 5 5. त्यानंतर एंटर फर्स्ट नंबर 10, एंटर सेकंड नंबर 5 आणि मल्टिप्लिकेशन करूया, एमयूएल मल्टिप्लिकेशन. इथं बघा मल्टिप्लिकेशन इज 50. 10 गुणिले 5 50 मल्टिप्लिकेशन. आता आपण चौथी केस रन करू. 10, सेकंड नंबर 5 आणि आपल्याला डिव्हिजन करायचे DIV. आता आपण डिव्हिजन करतोय. हे बघा, या आपली चौथी केस या ठिकाणी डिव्हिजन इक्वल टू 2 म्हणजे 10 भागिले 5 बरोबर 2. आपली हे एक्झिक्यूट झालेले. डिव्हिजन इक्वल टू 2. डिव्हिजन इज इक्वल टू ए डिवायडेड बाय 2. आता आपण
अदर केस टाकू, काही टाकू दुसरे. फर्स्ट फिगर 10, सेकंड फिगर 5 आणि ऑपरेशनला मॉड असं नाव टाकू आपण. ओके केलं, काय आले? नो रिझल्ट. या ठिकाणी इथं बघा नो रिझल्ट. पुन्हा एकदा रन करूया आपण. त्यालाच 10, 5 मॉड टाकलं आपण, या ठिकाणी आले नो रिझल्ट. म्हणजे तुम्ही या 4 कंडिशन व्यतिरिक्त कुठलीही 4 केस व्यतिरिक्त कुठलीही केस दिली तुम्ही तर ही केस नो रिझल्ट म्हणून देणार. कारण का? तर जर ह्या 4ही केसेस नाही फुलफिल झाल्या तर काय, म्हणजे ऍड, सबट्रॅक्ट, एसयूबी, एडबल-डी, एसयूबी, एमयूएल किंवा डीआयव्ही या 4ही पैकी कुठल्याही केस तुम्हाला नको आहेत तर त्यावेळी नो रिझल्ट म्हणून तुमचा या ठिकाणी डिस्प्ले होईल. ठिकाणी आपण जे दिलेले नो रिझल्ट तर हे डिस्प्ले होईल तुम्हाला, ही हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. हे आता